पांडवराज संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपल्या प्लेयर्सची नावं द्या. पांडवराज, निश्चितच मित्रांनो, तिन्ही संघ पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. नॉकआउटचे सामने निश्चितच जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये पात्र होईल आणि जो संघ हारेल तो थेट घरचा रस्ता बघेल, असं समीकरण या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती सुपर ओव्हरचं षटक सचिन सुर्वे. पहिला चेंडू इथे मात्र शैलेशसाठी, यावेळेस बॅटच्या आटोक्यात येत नाही. ओव्हर तो देखील आहे, इथे मात्र हर्ष सुर्वे यांच्याकडून चूक देखील पाहायला मिळते. एक धाव होती परंतु इथे मात्र तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. दरम्यान निश्चितच 3 धावा पंच चेतन चव्हाण सर 3 धावेचे खूण करतात पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र 3 धावा येताना आपण पाहतोय. सुपर ओव्हरची ही लढत आहे, इथे मात्र दोन्ही संघ जिंकण्यासाठी संघर्ष करणार यात मात्र शंका नाहीये. निश्चितच मित्रांनो, छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो आत्मविश्वास. आणि तुम्हाला निश्चितच त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये आपले 100% एफर्ट्स देखील द्यावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल मित्रांनो, प्लीज थोडंसं फास्ट घ्यायचंय, विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना प्लीज थोडंसं फास्ट घ्यायचंय. बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरे क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपण पाहतोय. एक दर्जेदार स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या माध्यमातून. इथे मात्र नो चेंडू, इथे मात्र पंच चेतन चव्हाण सर यांच्या माध्यमातून नो चेंडूची खूण केली जाते. निश्चितच मित्रांनो, नो चेंडू म्हटलं तर येणारा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. इथे मात्र अटॅकिंग करावा लागेल. फ्री हिटचा चेंडू आहे, संधी चालून आले, संधीचं सोडं करणं अत्यंत गरजेचं असेल मिलिंदसाठी. गोलंदाज तयार, राईट राऊंड द विकेटचा पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं इथे मात्र निश्चितच दिशा दिली जाते. चेंडू जर आपण पाहिलं तर डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. 2 धाव तिथे देखील पूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान ओव्हरथ्रो देखील आहे, नैसर्गिक अडथळा देखील आहे आणि या नैसर्गिक अडथळ्याला सामोरं जावं लागतंय. पुन्हा एकदा इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा. निश्चितच जर आपण पाहिलं तर निश्चितच राहुल दादा संघाचे दोन्ही फलंदाज इथे मात्र आपल्या संघासाठी धावा जोडण्याचं काम करत असणार आहेत. उलटा स्वरूपाचा चेंडू फटका अप्रतिम आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर निश्चितच लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार. इथे मात्र येतोय बिग बॅश चौकार. निर्णायक 2 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. इथे मात्र नो चेंडू. यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू जर आपण पाहिलं तर निश्चितच दण करत सीमारेखा पार. इथे मात्र येतोय शैलेशच्या बॅटमधून उत्तुंग चौकार. 4+1 अशा 5 धावांचा बोनस या नो चेंडूवरती पाहायला मिळतोय. अजून देखील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आणि फ्री हिटची नामी संधी आहे.
येणारा चेंडू निश्चितच फ्री हिटचा चेंडू असेल. शैलेशसाठी आक्रमण करण्याची निश्चितच संधी असेल शैलेश याला. यावेळेस आपण पाहिले तर सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार, शैलेशच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार षटकार. हो, सुरेख चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय, चांगला पिक केला गेलाय आणि त्यानंतर अलॉंग द कार्पेटच्या साने चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर षटक देखील संपुष्टात येत आहे आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. निश्चितच जर धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा गुडल्यात आणि निश्चितच 29 धावांचं एक तगडं आव्हान सेट केलंय ते म्हणजेच स्वर्गीय राहुल दादा 11 संघासमोर. निश्चितच मित्रांनो एक छोटासा ब्रेक घेतोय, ऐकूयात पुढच्या षटकाचं वर्णन. चला वेळ काढू नका. सुपर ओव्हरचा हा थरार या ठिकाणी संपन्न केला जातोय. स्वर्गीय राहुल दादा 11 वर्सेस कुंभारखाणी क्रीडा मंडळ. सहा चेंडू मध्ये 28 धावा निश्चितच चांगल्या पद्धतीने जमा केल्या. यामध्ये शैलेशचा सीमाचा बाटा राहिला. निनाद आणि विक्रांत. हो सुरेश चेंडू टोलवला, बघूया चेंडू करामत दाखवतो का धातूच्या डोक्यावरून सरळ सीमा. उत्तुंग षटकार मित्रांनो, षटकारानं जबरदस्त या ठिकाणी प्रहार केला जातोय आणि जशास तसं चौक प्रत्युत्तर दिलं जातंय. ठीक आहे बघ, शैलेश आहे शैलेश.
शैलेश पुन्हा एकदा ज्या शैलेशला करामत केली होती त्याच शैलेशला पुन्हा एकदा मार खावा लागतो. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलातून स्ट्रोक आहे. जबरदस्त खणखणीत चौकार बिग बॅग स्पर्धेमधला. धावसंख्या होती आहे ती 10. जिंकण्यासाठी 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. खरं म्हटलं तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं कुंभारखणी क्रीडा मंडळाकडून अप्रतिम गोलंदाजीचं ज्यांचं पृथक्करण होतं. एक चांगल्या प्रकारची धारदार गोलंदाजी ज्यांच्या मार्फत झाली होती ते सचिनजी सुर्वे. पण त्यांना मात्र या सुपर ओव्हरमध्ये अत्यंत जबरदस्त अशी पिटाई झाली त्यांची आणि 28 धावा धावफलकावर लावण्यात यश मिळालं. आणि अखेरकार त्याचा पाठलाग करताना एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी आपण आक्रमक अशी फलंदाजी या दोन्ही गड्यांकडून पाहतोय. दरम्यान शैलेशचा पुढील चेंडू यावेळेला पाहायचा आहे दादूच्या हातामध्ये. हो दादूच्या हातामधून चेंडू निसटला जातोय पण या चेंडूवर धाव मात्र होत नाहीये. 10 धावा. पुन्हा एकदा शैलेश या वेळेला चेंडू जोरदार टोलवायचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. उर्वरित काम मात्र या ठिकाणी दादू टाकळे करताना आपणाला दिसून येतोय. अशा पद्धतीनं एक जबरदस्त अशा लढतीमध्ये आपण पाहतोय राहुल दादा 11 हा संघ सुपर ओव्हरच्या एक जबरदस्त चित्तथरारक सामन्यामध्ये आपला विजय खेचून आणतोय. यानंतर पांडवराज 11 हॅलो करण टॉस साठी यायचंय.